राज्यात मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही आहे। एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला 20 तारखेपर्यंतची मुदत दिली आहे। दुसरीकडे सरकारकडूनही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मात्र सत्ताधाऱ्यांनी बोलवलेल्या बैठकीत विरोधकांनी दांडी मारली। त्यानंतर विरोधक या बैठकीला का हजर राहिले नाहीत असा सवाल सर्व ठिकाणी उपस्थित होतोय। एरवी आम्हाला बोलवून या प्रकरणी चर्चा करा, तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा असं म्हणणारे हे विरोधक या बैठकीलाच आले नाहीत। मात्र याबाबत मंत्री भुजबळ यांनी आज बोलताना शरद पवार यांच्यावरच गंभीर आरोप केलेत। नमस्कार, मी समीक्षा बेंडेदरगड, आपण पाहताय बखर लाईव्ह। राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती। मात्र विरोधक या बैठकीला गैरहजर राहिले। यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातही मोठा गदारोळ झाला होता। सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं होतं। हा गोंधळ इतका वाढला होता की त्या दिवशी दोन्ही सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले। तेव्हापासूनच विरोधक या बैठकीला का आले नाहीत या बाबतीत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते। तसंच या बाबतीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्येही चांगलीच जुंपली होती। मात्र भुजबळ यांनी तर या सर्वाचं खापर थेट शरद पवार यांच्यावरच फोडलं आहे। अजित पवार गटानं रविवारी विधानसभेचं रणशिंग फुंकलं। बारामतीमध्ये आज पवार गटाची पहिली सभा पार पडली। यावेळी छगन भुजबळ यांनी मराठा ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून शरद पवारांना चांगलंच लक्ष केलंय। राज्यात आरक्षणाचा हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, त्यासाठीच आम्ही बैठक बोलावली होती। याप्रमाणे विरोधकांनी येणं क्रमप्राप्त होतं। मात्र अचानक बारामतीमधून कोणाचा तरी फोन आला आणि विरोधक बैठकीला आलेच नाहीत असा मोठा दावा भुजबळ यांनी केला आहे। आरक्षणाचं भांडण मिटवावं म्हणून एक 4 दिवसापूर्वी तिकडे सह्याद्रीला सरकारनं मीटिंग बोलवली की सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी तिथे यावं, मार्गदर्शन करावं की हे सगळं प्रकरण शांत कसं होईल, सगळ्यांना न्याय कसा मिळेल, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। आता हे जेव्हा कळलं, आम्ही तर जाणारच होतो, परंतु विरोधी पक्षाचे जे सगळे नेते आहेत त्यांनी सुद्धा येणं क्रमप्राप्त। मी स्वतः वडेट्टीवारांना सांगितलं, बा तुम्ही पण या, कायदा काय म्हणतो हे त्यांना जे आहे वेगवेगळ्या ऍडव्होकेट जनरलने जे काही सांगितलं त्या कॉपीज त्यांना दिल्या। मी जितेंद्र आव्हाडांना सुद्धा बोललो, त्यांना सुद्धा कायद्याच्या काही कॉपीज दिल्या आणि त्यांना सांगितलं की काही करा आणि शरद पवार साहेबांना सुद्धा बोलवून घ्या। कारण व्हीपी सिंगांनी जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली, म्हणून आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचा जय जयकार केला, त्यांचे आभार सुद्धा मानले। परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं। परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला। तसंच भुजबळ शरद पवार यांना उद्देशून असंही म्हणाले की तुमचा राग माझ्यावर असेल, अजित पवारांवर असेल, मात्र या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलं आहे, या समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत काय येत नाहीत असा खडा सवालही भुजबळांनी शरद पवारांना केला आहे। मला हे विचारायचं आहे की या बारामती मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे मतदार आहेत, माळी समाजांचे आहेत, धनगर समाजाचे आहेत, सर्व ओबीसी समाजाचे आहेत, भटक्या समाजाचे आहेत, विमुक्त समाजाचे आहेत, सगळ्यांनी मतं दिली। ती सुनेत्राताईंना दिली असतील तसं ती सुप्रियाताईंना सुद्धा दिली, पण या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्या सगळ्यांचं संरक्षण करणं हे तुमचं काम नाही। तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळवर असेल, पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय, का तुम्ही येत नाही, का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही।
भुजबळ यांनी यावेळी शरद पवारांवर महाराष्ट्र पेटवण्याचे आरोप केले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांना काहीतरी सल्ले द्यायचे आणि महाराष्ट्र पेटवण्याचं काम करायचं, मात्र त्या बैठकीला ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी यायला हवं होतं, असंही भुजबळ यांनी ठणकावून म्हटलं आहे. सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत, मला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करायची आहे की आम्ही या सगळ्या विरोधी पक्षांना, ठीक आहे, ज्या वेळा निवडणुका येतील त्यावेळी तुम्ही तुमची निवडणूक लढा, आम्ही आमची निवडणूक लढू. तुम्ही तुमचे झेंडे घ्या, आम्ही आमचे झेंडे घेऊ. तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची भूमिका मांडू. पण या राज्यातले सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम होऊन त्याच्यावर बायकॉट टाकायचा, मुद्दाम होऊन यायचं नाही आणि ओबीसी समाजाला असेल, मागास वर्गांना असेल, वाऱ्यावर सोडायचं, हे अजिबात योग्य नाही. कारण या बारामती सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाचे लोक राहतात. मराठापासून तर दलित आणि आदिवासी पर्यंत हे सगळे समाज तुमचे आहेत, हे सगळे समाज आमचे आहेत आणि म्हणून एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ती सुबुद्धी आपल्या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना मिळो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. दरम्यान भुजबळांच्या या आरोपांवर शरद पवार यांच्याकडून अद्याप कोणतंही उत्तर आलेलं नाहीये. मात्र त्यांच्या या विधानानंतर आता राज्यातील राजकारण मात्र तापण्याची चिन्ह आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.